ठीक आहे, ओके. तर हे आश्चर्य करणारं विधान असेल की पाचारण पाळकांना पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला दिसत नाही, की तिमथ्याला बोललेले, त्याच्यानंतर टायटसला बोलवले, पण आपल्याला नियुक्ती दिसते बायबलमध्ये. काय दिसते? सिलेक्शन आणि नियुक्ती, म्हणजे निवड आणि नियुक्ती दिसते बायबलमध्ये. ठीक आहे. जरी आपल्याला पाचारण किंवा बोलवणे थेट किंवा स्पष्ट रीतीने हे शब्द आढळत नाही, आणि आतापर्यंत आम्ही सर्वजण हे म्हणत होतो की आम्हाला पाचारण झाले आहे, आम्हाला बोलावलेले आहे. ठीक आहे, जरी आपण देवाने आम्हाला बोलावले आहे किंवा पाचारण केले आहे असं जरी तुम्ही तुमच्या संभाषणामध्ये वापरता, पण ते कोणत्या अर्थाने वापरावं त्याच्याकडे आपण वळणार आहे ना. पवित्र शास्त्रानुसार आणि नवीन कराराची जी मंडळी आहे त्या नवीन कराराच्या मंडळीनुसार किंवा नवीन कराराची जी मंडळी आहे आणि त्या मंडळीचा 2000 वर्षाचा इतिहास आहे, बरोबर आहे. नवीन करार आणि नवीन करारा अंतर्गत ख्रिस्तानी स्थापलेली जी मंडळी आहे तिला 2000 वर्ष झालेले आहेत. आणि मग इतिहासामधून आपण शिकतो आणि पवित्र शास्त्रामधून आपण शिकतो दोन प्रकारच्या कॉलबद्दल, दोन प्रकारच्या पाचारणाबद्दल. पहिला आहे इंटरनल कॉल, म्हणजे अंतर्गत पाचारण. अंतर्गत पाचारण. जर तुम्ही म्हणता किंवा आपण म्हणतो की आम्हाला देवानी पाळक होण्याकरिता पाचारण केले आहे, तर नेमकं त्याचा अर्थ काय आहे? तुम्ही काय सांगू इच्छिता लोकांना हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग सगळ्यात पहिले आपण पाहत आहे अंतर्गत पाचारण, आणि त्याच्याकरिता मी विनंती करतो तुम्हाला कृपया करून 1 तिमोथेय अध्याय 3 आणि वचन 1 आणि 2 वाचावे. 1 तिमोथेय अध्याय 3 आणि वचन 1 व 2 आपण वाचूया. कोणी प्रत्यक्षाचे काम करू पाहिले तर तो चांगल्या कामाची आकांक्षा देतो. हे वचन विश्वसनीय आहे. अध्यक्ष अदृश्य स्त्रीचा प्रतीक. ओके. स्वस्थ चित्त, सभ्य, अतिथीप्रिय, निपुण शिक्षक असा असावा. ठीक आहे. याच्यातील जे बाकीच्या गोष्टी किंवा पात्रता आहे, पास्टर कौशल काळे जे आहेत ते आपल्याला शिकवणार आहेत पाळकांची पात्रता. पण या ठिकाणी आपण विशेष करून पाचारण है ना या शब्दाचा अभ्यास आपण करणार आहोत, आणि आपण खास करून अंतर्गत पाचारणाबद्दल शिकत आहे. आणि अध्याय 3 आणि वचन 1 मध्ये म्हटलेलं आहे कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरितो. ह्या ठिकाणी असं म्हटलेलं नाही की ज्याला अध्यक्ष होण्याकरिता बोलावलेले आहे तो चांगल्या कामाची आकांक्षा धरितो, पण इथे म्हटलेलं आहे की कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो किंवा धरितो. आणि ती आकांक्षा काय आहे तर अंतर्गत पाचारण आहे. अंतर्गत पाचारण म्हणजे इंटरनल कॉल, आपल्या अंतःकरणामध्ये तीव्र इच्छा बाळगणे, तीव्र आकांक्षा धरणे, हे आपण ह्या ठिकाणी शिकत आहे. आकांक्षा म्हणजे डिझायर, इच्छा, आणि याला इंटरनल कॉल म्हणतात. हे आपण ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने शिकत आहे. आणि बायबल ह्याबद्दल आपल्याला अत्यंत स्पष्ट रीतीने शिकवत आहे की कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरितो. तर हे अंतर्गत पाचारण आहे. दुसरं पाचारण जे आहे ते आहे आउटवर्ड कॉल, त्याला आपण बाह्य पाचारण म्हणतो. केवळ अंतर्गत पाचारण असणे एवढ्यावरच आपण थांबू नाही, तर बाह्य पाचारण आउटवर्ड कॉल जे आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. बाह्य पाचारण, मग ते बाह्य पाचारण काय आहे त्याचा अर्थ चर्चने ओळखावे, मंडळीने मान्यता द्यावी, चर्चद्वारे ओळख, मान्यता आणि पुष्टीकरण असा होतो, कन्फर्मेशन. नाहीतर मंडळीतील जर 15 लोक म्हणतील की कोण मला अध्यक्षाचे काम करायचे आहे आणि ती आकांक्षा मी धरतो, आपल्याला 15 लोकांना पाळक करावं लागेल एकाच मंडळीमध्ये, आहे ना. तर तसं होत नाही. इट डज नॉट हॅपन. त्या प्रकारे ते होत नाही. अंतर्गत कॉल, आकांक्षा धरणे, अध्यक्षाचे काम करू पाहणे,
बाह्य कॉल, मग मंडळी जी आहे ती ओळखते, मंडळी त्या व्यक्तीला मान्यता देते आणि मग पुष्टीकरण देणे हे सर्व बाह्य पाचरणामध्ये अंतर्भूत आहे. ही ओळख सुरुवातीला वैयक्तिक सदस्यांकडून प्रोत्साहन किंवा चर्चच्या वडिलांकडून, चर्चचे जे पालक आहे त्यांच्याद्वारे अनौपचारिक समर्थनाचे रूप घेऊ शकते. तुम्हाला ते समर्थन देऊ शकतात, अनौपचारिक पद्धतीने तुम्हाला ते समर्थन देऊ शकतात. परंतु चर्च जोपर्यंत तुम्हाला त्यांचे पाळक म्हणून बोलावत नाही तोपर्यंत तुमचं पाचारण अपूर्ण राहतं. ही पवित्र शास्त्रीय पद्धत आहे आणि मंडळीच्या 2000 वर्षाच्या इतिहासाची ही पद्धत आहे. इंटरनल कॉलिंग आणि एक्सटर्नल कॉलिंग म्हणजे अंतर्गत पाचारण आणि बाह्य पाचारण. पास्टर कौशल, तुम्ही याबद्दल तुमच्याबद्दल काय सांगू शकता? आंतरिक पाचारण म्हणतात ते सर्व मानणार तिथे. हा ओके 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 ते ओके थोडंसं मला विस्तृत करून सांगावं लागेल. बरोबर. तुम्हाला नेमलं त्यावेळेस कशा रीतीने नेमलं? तुम्ही एक दिवशी सडनली पाळक झाले का? अचानकपणे? माझी नेमणूक जी आहे ती प्रथमतः माझ्या आंतरिक जे माझं पाचारण होतं ते माझं पाचारण बाह्यरित्या लोकांना दिसून आलं नाही का, आणि ते लोकांना कळालं की या मनुष्याला देवाने बोलावलेलं आहे सेवा कार्यासाठी, आणि त्या सेवा कार्याकरिता मंडळीनं माझ्या पाचारणाला अनुमोदन दिले. अशा प्रकारे त्यांनी मला माझ्या डोक्यावर हात ठेवून मला दीक्षा दिली. ओके. तर माझ्याबद्दलही त्याच प्रकारचं आहे की माझं शिक्षण झाल्यानंतर मी पनवेल जवळ एक गाव आहे खोपोली, त्या ठिकाणी माझी नेमणूक झाली आणि नित्य अभ्यास देवाच्या वचनामध्ये मी रमून होतो. नित्य देवाच्या वचनाचा अभ्यास मी करत होतो आणि लोकांना त्याचा उलगडा देत होतो. देवाच्या वचनाचा उलगडा, उपदेश देणे, शिक्षण देणे. आणि मग आमचं जे मिशन होतं ते मिशन आणि त्या मंडळीचे सर्व जे लोक आहे त्यांनी समर्थन दिलं, मान्यता दिली आणि मला दीक्षा देण्यात आली. तर अशा रीतीने जे आहे मलाही देवाने ती सेवा सोपवलेली आहे. तर अंतर्गत जे आहे अंतर्गत पाचारण आणि त्याचप्रकारे बाह्य पाचारण अशा रीतीने होतं. याचे काही जिवंत उदाहरण तुम्हाला आमच्याद्वारे सुद्धा पाहावयास मिळालेले आहे आणि तुमच्यामधून पण अनेक लोकांना आंतरिक पाचारण आणि बाह्य पाचारण ह्या दोन्ही गोष्टी मिळालेल्या असाव्यात अशी माझी आशा आहे. मंडळीच्या सेवेसाठी बोलावले जाणे हे परिपूर्ण वैयक्तिक, अंतर्गत आणि व्यक्तिनिष्ठ नाही आहे प्रियांनो. मंडळीच्या सेवेसाठी बोलावणे किंवा बोलावले जाणे हे पूर्णपणे वैयक्तिक, अंतर्गत आणि व्यक्तिनिष्ठ नाही आहे. म्हणजे फक्त मला इच्छा आहे, म्हणजे ते सब्जेक्टिव्ह, म्हणजे व्यक्तिनिष्ठ नाही आहे की मला व्हायचंच आहे, मला बनायचंच आहे. ते फक्त माझ्या हृदयावर, माझ्या इच्छेवर किंवा वैयक्तिक मतावर अवलंबून नाहीये. यात व्यक्ती आणि मंडळी, अंतर्गत इच्छा आणि बाह्य पुष्टीकरण यांचा समावेश असावा. राईट? म्हणजे अंतर्गत इच्छा देवबापाने आम्हाला दिलेली आहे. बऱ्याच लोकांना ती खरी इच्छा दिलेली आहे देवाने, पण बरेच लोक जे आहे ती इच्छा चुकीच्या गोष्टींसाठी बाळगतात आणि मग मंडळी जी आहे अनेकदा पुष्टीकरण देत नाही, मान्यता देत नाही की ह्या व्यक्तीने वडील व्हावं किंवा अध्यक्षाचे काम पाहावे किंवा पाळकाचे काम पाहावे. आणि म्हणून मंडळीची सेवेसाठी बोलावणे, पाचारण करणे हे पूर्णपणे वैयक्तिक, अंतर्गत आणि व्यक्तिनिष्ठ नाही आहे. यात व्यक्ती आणि मंडळी, अंतर्गत इच्छा आणि बाह्य पुष्टीकरण याचा समावेश आहे. मनुष्य स्वयंघोषित पाळक होऊ शकत नाही प्रियांनो. हे बायबल व मंडळीचा इतिहास शिकविते. स्वयंघोषित पाळक की आज मी मुंबईला गेलो एका सभेमध्ये आणि उद्या लगेच पाळक झालो, हे बायबल प्रमाणे किंवा मंडळीचा जो इतिहास आहे त्याप्रमाणे नाही है ना. पौलाला पण आपण पाहतो की त्याचं तारण झालं, तो हनन्या याला भेटला, त्याच्यानंतर कितीतरी वर्ष
जवळपास 10 वर्षापेक्षा अधिक काळ जो आहे गेलेला होता आणि त्यानंतर त्याला अंतुकिया ह्या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्याचं जीवन, त्याचा आवेश, सुवार्ता देण्याचा त्याचा आवेश, पवित्र शास्त्राचा उलगडा करण्याचा त्याचा आवेश, लोकांची भेट घेणे, काळजी, ह्या सर्व गोष्टी पाहून मग अंतुकियाच्या मंडळीने काय केलं? बर्नबास आणि पौल त्यांच्या डोक्यावर हात ठेवले. आणि म्हणून की मी कुठेतरी गेलो आणि कोणीतरी सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी किंवा पुढच्या हप्त्यात मी डायरेक्ट माझ्या घराच्या पाठीवर रेव्हरंड, डॉक्टर, पाळक, बिशप, हे असं होत नाही. हे पवित्र शास्त्राच्या विरुद्ध आहे आणि 2000 वर्षाचा जो मंडळीचा इतिहास आहे त्याच्या सुद्धा विरुद्ध आहे. आणि म्हणून आंतरिक कॉल म्हणजे आंतरिक पाचारण आणि बाह्य पाचारण हे दोन्ही अत्यंत महत्वाचे आहे. आणि त्यामुळं स्वयंघोषित पाळक हे धोक्याचे ठरतात. ते मनमानी करतात, वचनाला पायाखाली तुडवू शकतात, मंडळीला पाहिजे तसा ते वापर करू शकतात, कारण की ते कोणालाही जबाबदार राहण्याची त्यांची इच्छा नसते. ते उत्तरदायी नसतात कोणालाही आणि पाहिजे तसं ते वागू शकतात, पाहिजे तसा भ्रष्टाचार ते करू शकतात, पाहिजे तसं मंडळीत ते जुलूम जबरदस्ती करू शकतात. आणि म्हणून स्वयंघोषित पाळक आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये कुठेही आढळत नाही. सर्व जे सेवक आहेत ते मंडळीला अधीन होते, ते जबाबदार होते आणि आपण शिकतो की ते उत्तरदायी आहेत, हे आपल्याला शिकावयास मिळतं. बायबल प्रशिक्षण करून सुद्धा पाळकीय आकांक्षा, अनेक लोक पाळकीय आकांक्षा धरू शकत नाही बायबल प्रशिक्षण करून सुद्धा. आणि प्रत्येकाने बायबलची डिग्री घेतली याचा अर्थ असा नाही की ते पाळकीय सेवा करू शकतील. कारण की इथे काय सांगितलेलं आहे, पौल काय म्हणतो? कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरितो. बरेच लोक बायबलचा अभ्यास करून सुद्धा ह्या चांगल्या कामाची आकांक्षा धरू शकत नाही किंवा धरत नाही. तर केवळ बायबलचं प्रशिक्षण करून सुद्धा पाळकीय इच्छा, पाळक व्हावे ही इच्छा त्यांच्यामध्ये उमजत नाही, ती आकांक्षा ते धरू शकत नाही किंवा धरत नाही. पाळकीय सेवा करू शकत नाही. बायबलचे प्रशिक्षण पूर्णपणे पुरेसे नाही व आवश्यक कारण नाही की तुम्ही पाळक बनावे. इट इज नॉट सफिशियंट अँड नेसेसरी दॅट यू शुड बी पास्टर आफ्टर कंप्लीशन ऑफ युअर डिग्री. इज इट क्लिअर? हे तुम्हाला समजत आहे की बायबलचे प्रशिक्षण 1 वर्षाचे 3 वर्षाचे झाल्यावर, ग्रॅज्युएशन झाल्यावर तो व्यक्ती पाळकच व्हावा असा नियम कुठेही बायबलमध्ये दिलेला नाही. व्हॉट इज इम्पॉर्टंट? काय महत्वाचं आहे? कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरितो. हे महत्वाचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे महत्वाचं आहे. बायबलचा अभ्यास अनेक लोक आपल्या आत्मिक उन्नतीकरिता करतात, कुटुंबामध्ये पत्नीला शिकवण्यासाठी करतात, लेकरांचं पालन पोषण करण्याकरिता करू शकतात, लहानचा वर्ग घेऊ शकतात, ते संडे स्कूलला शिकू शकतात. बायबलचा वर्ग किंवा बायबल प्रशिक्षण केल्यानंतर पाळकच व्हावा असा कोणताही नियम मंडळीचा इतिहास देत नाही किंवा नवीन करार सुद्धा देत नाही. पण बायबलचा अभ्यास करणं हे काय होईल, त्याला आपण काय म्हणू शकतो? फिदर इन द कॅप. चांगलं राहील जर एखाद्या व्यक्तीला अध्यक्षाचे काम करायचे आहे, तो चांगली आकांक्षा धरितो आणि त्या व्यक्तीने जर बायबलचा अभ्यास केला तर नक्कीच ते काय होईल? उपयुक्त होईल, उपयुक्त ठरेल. तुम्हाला लक्षात येत आहे सिक्वेन्स? म्हणजे बायबलचं प्रशिक्षण केल्यामुळं कोणी पाळक नाही होत किंवा त्याच्यामध्ये ती आकांक्षा धरत नाही, ती तीव्र इच्छा तो बाळगत नाही. तर कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरितो आणि त्या व्यक्तीने जर बायबलचा अभ्यास केला तर ते काय होईल? त्याला काहीतरी म्हणतात सोने पे सुहागा, असं काहीतरी मराठीत त्याला आपण काय म्हणू शकतो? ते उत्तम राहील. मला असं वाटतं हे तुम्हाला कळत आहे. तर आपण त्याला ती ऑर्डर किंवा ती जी रचना आहे ती उलटी करू नये की बायबलचं प्रशिक्षण घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीने पाळकच झाले पाहिजे, असं नाहीये. जो अध्यक्ष होऊ पाहतो, पाळक होऊ पाहतो, त्याच्यामध्ये तीव्र इच्छा आहे, जो आकांक्षा धरितो,
आणि त्यांनी ते प्रशिक्षण केलं तर मंडळीकरिता, सेवेकरिता ते काय होईल? अत्यंत लाभदायक होईल. पाचारण, बायबलमध्ये पाचारण हा शब्द जो आहे कुठेही पाळकीय सेवेबद्दल वापरलेला नाहीये. बायबलमध्ये इंग्लिशमध्ये कॉल हा जो शब्द आहे, कॉल, इंग्लिशमध्ये कॉल हा शब्द आहे आणि मराठीमध्ये पाचारण हा शब्द आहे, किंवा पाचारणालाच आपण बोलावणे किंवा बोलावलेले अशा रीतीने भाषांतरित करू शकतो. बायबलमध्ये कुठेही नवीन करारामध्ये तुम्हाला पाळक होण्याकरिता बोलावले आहे, पाळक होण्याकरिता पाचारण दिलेले आहे, असं कुठेही लिहिण्यात आलेलं नाहीये. पाचारण हा शब्द नेहमी आमच्या मुक्ती, उद्धार, तारणासंबंधी आणि पवित्रीकरणासंबंधी वापरण्यात आलेला आहे. नवीन करारामध्ये कॉल हा जो शब्द आहे, तारण, मुक्ती, उद्धार, पवित्रीकरण या संदर्भामध्ये वापरण्यात आलेला आहे. परंतु जरी कोणी म्हणतं की आम्हाला पाचारण झाले आहे, तर त्यांनी कमीत कमी क्लिअर राहणं गरजेचं आहे की ते काय म्हणू इच्छितात. ठीक आहे, ह्या ठिकाणी आम्ही हे शिकवत नाही की तुम्ही आम्हाला पाचारण झाले आहे, देवाने आम्हाला पाळकीय सेवेसाठी बोलावलेले आहे, हे वाक्य पूर्णपणे तुमच्या ख्रिस्ती जीवनामधून काढून टाका, अशा प्रकारे मी सांगत नाही आहे. पण जे योग्य शिक्षण आहे की पाचारण हा शब्द नेहमी उद्धार, मुक्ती, तारण, पवित्रीकरणाबद्दलच वापरलेला आहे. पण जर आपण देवाने मला पाळकीय सेवेसाठी पाचारण केले आहे, बोलावले आहे, हे जर म्हणतो, तर कमीत कमी आमची आयडिया जी आहे, संकल्पना जी आहे ती स्पष्ट असणं गरजेचं आहे. तर आतापर्यंत आपण पाहिलं की अंतर्गत इच्छा, जर तुम्ही म्हणता की पाचारण मला देवाने दिलेले आहे, तर कमीत कमी तुम्ही हे सांगू शकता की मला अध्यक्षाचे काम करायचे आहे आणि ती आकांक्षा, तीव्र इच्छा माझ्या मनामध्ये आहे. आले लक्षात? जर तुम्ही म्हणता की मला पाचारण झाले आहे, देवाने मला बोलवले आहे, तर आम्ही काय म्हणू शकतो, त्याला कसं डिफाईन, कशा रीतीने त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतो की पाळकीय सेवा मला करायची आहे आणि ती तीव्र इच्छा माझ्यामध्ये आहे किंवा ती आकांक्षा मी धरतो. ॲटलिस्ट तुम्ही अशा रीतीने ते पाचारण ह्या शब्दाचा काय करू शकता, त्या पाचारण ह्या शब्दाचं तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता. आणि ते अत्यंत शास्त्रीय आहे, कारण की ते आपल्याला कुठे पाहायला भेटत आहे? 1 तिमोथी अध्याय 3 आणि वचन 1 मध्ये. देवाकडून होणारे हे जे पाचारण आहे ते स्पष्ट असते. जर आपण हे कार्य करावे अशी देवाची इच्छा असेल, तर तो स्पष्टपणे, खात्रीपूर्वक दाखवितो. देव अस्पष्ट, अनिश्चित कार्य करीत नाही. जर प्रभूनी आपल्याला नियुक्त करावी ही त्याची जर इच्छा आहे, तर तो नक्कीच मंडळीच्या जीवनामध्ये सुद्धा कार्य करेल, त्यांचे अंतचक्षु उघडेल, त्यांची नजर तुमच्यावर पडेल आणि ते तुम्हाला मान्यता देतील आणि ते तुम्हाला समर्थन देतील पाळकीय सेवेसाठी. आलं लक्षात? हे अत्यंत महत्वाचं आहे. डॉक्टर मार्टिन लॉयड जोन्स जे आहेत, ते अत्यंत त्यांच्या काळामधील फेमस आणि चांगले डॉक्टर होते, वैद्य होते. लंडन, राईट, इंग्लंड हा जो देश आहे त्यामध्ये ते जे आहे वैद्य होते, डॉक्टर होते. आणि ते म्हणतात की देवाने माझी पकड घेतली, मला बाहेर आणले आणि त्याच्या कामासाठी वेगळे केले. देव अस्पष्ट कार्य करत नाही आणि त्यांना त्यांच्या मंडळीने समर्थन दिले आणि मान्यता सुद्धा दिलेली आहे. पाळकीय सेवेमध्ये जाण्याआधी, मंडळीसोबत आपलं ऐक्य होण्याआधी, ख्रिस्तासोबत आपलं ऐक्य होणं अत्यंत गरजेचं आहे. ख्रिस्तासोबत आपली संयुक्तता होणं अत्यंत गरजेचं आहे. ख्रिस्तासोबत आपली सहभागिता होणे अत्यंत गरजेचे आहे. आणि हे आपल्याला 1 कोरिन्थिकरास अध्याय 1 आणि वचन 9 मध्ये जे आहे पाहावयास मिळतं. 1 कोरिन्थिकरास अध्याय 1, येस, वाचतात. धन्यवाद. प्रत्येक जे पाळक आहे, सेवक आहेत, प्राथमिकपणे त्यांची सहभागिता, त्यांचं ऐक्य, त्यांची संयुक्तता प्रभू येशू ख्रिस्तासोबत होणे गरजेचे आहे. जर आपली सहभागिता, आपलं ऐक्य, आपण ख्रिस्तासोबत जर संयुक्त नसू,
तर आपण त्याच्या शरीरासोबत कधीही संयुक्त होऊ शकणार नाही. कारण की पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की ख्रिस्त हा दाखलता आहे, बरोबर आहे, आणि आपण सर्व फाटे आहोत. तो मस्तक आहे आणि मंडळी शरीर आहे. आणि म्हणून ख्रिस्तासोबतचं ऐक्य, संयुक्तता आणि सहभागिता गरजेची आहे. अनेकदा लोक फार गडबडीने त्या ठिकाणी जागा रिकामी आहे म्हणून एखाद्या मंडळीवर, एखाद्या व्यक्तीला अगदी बेजबाबदारपणे त्या व्यक्तीची सिलेक्शन करून, निवड करून त्याला त्या ठिकाणी नेमण्यात येते. आणि ती जे निवड मंडळ असतं, सिलेक्शन कमिटी, कोणत्याही प्रकारे आत्मिक गोष्टींचा विचार करत नाही की ह्या व्यक्तीची सहभागिता, ह्या व्यक्तीचे ऐक्य, ह्या व्यक्तीची संयुक्तता प्रभू येशू ख्रिस्तासोबत आहे का, याला सुवार्ता ठाऊक आहे का, ही व्यक्ती तारलेली आहे का, ह्या कोणत्याही गोष्टींचा विचार न करता जी निवड मंडळ असतं ते त्या ठिकाणी जागा रिकामी आहे म्हणून कोणाला तरी त्या ठिकाणी नियुक्त करायचं आहे, अत्यंत बेजबाबदारपणे त्या ठिकाणी कोणाची निवड करून ती रिकामी जागा ते भरतात. बऱ्याच वेळेस पाळकीय सेवेमध्ये बायबलमध्ये दिलेले जे क्रायटेरिया आहेत, जे प्रमाण आहे, ते पायाखाली तुडवले जातात, त्याच्याकडे लक्ष दिले जात नाही आणि फक्त हे पाहतात की ह्या व्यक्तीला गिटार वाजवता येतं का, ह्या व्यक्तीला कीबोर्ड वाजवता येतो का, हा लोकांचं करमणूक करणारा आहे का. आणि बायबलमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी कुठेही आढळत नाही. प्रियांनो, त्या व्यक्तीला गिटार वाजवता आले नाही तरी चालेल, त्याला सिंथेसायझर वाजवता आले नाही तरी चालेल, तो करमणूक करणारा नसेल तरी चालेल, पण तो विश्वास असणं गरजेचं आहे. कारण की बायबलमध्ये कुठेही आपल्याला हे काय दिलेलं नाहीये, पाळकाचं क्वालिफिकेशन दिलेलं आले नाही, क्वालिफिकेशन जे आहे ते दिलेलं नाहीये की याला गिटार वाजवता आलंच पाहिजे. जर त्याला ह्या सर्व गोष्टी येत असतील, वाद्य वाजवता, प्रभूची स्तुती असो, अजून चांगल्या रीतीने कार्य होऊ शकतं. परंतु असं समजू नका की तो व्यक्ती जो आहे त्याला वाद्य वाजवता येत नाही तर तो पाळकीय सेवेच्या पात्र नाही, लायक नाही, असं समजणं हे पवित्र शास्त्राच्या विरोधात आहे प्रियांनो. आणि म्हणून त्या व्यक्तीची प्रभू येशू ख्रिस्तासोबत ऐक्य, संयुक्तता, सहभागिता असणं अत्यंत गरजेचं आहे. जुन्या करारामध्ये आपण पाहतो मोशेचं उदाहरण, त्याला पाचारण झालं. जुना करार आणि नवीन करार हे दोन वेगळे आहेत. जुन्या करारातील गोष्टी ह्या वेगळ्या आहेत, निराळ्या आहेत. नवीन करारातील गोष्टी ह्या निराळ्या आहेत, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. काही गोष्टी थांबलेल्या आहेत, काही गोष्टी आजही सुरू आहेत, कंटिन्यू आहेत, आणि काही गोष्टी डिस्कंटिन्यू आहेत, हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. जुन्या करारामध्ये मोशेला पाचारण करण्यात आलेलं होतं आहे ना, ते जडतं झुळूक अरण्यात मेंढरे चारत असताना आपण पाहतो की प्रभूने त्याला पाचारण केले. मोशेला परमेश्वराच्या पावित्र्याची जाणीव झाली. देव अत्यंत पवित्र आहे आणि जी कामगिरी मोशेला त्यांनी दिलेली आहे ती करण्यास तो लायक किंवा पात्र किंवा समर्थ नाही, याची सुद्धा त्याला जाणीव झाली. प्रियांनो, ज्यावेळेस देवाने मोशेला बोलवलं, मोशेला देव सर्व समर्थ आहे, तो अनादिकालापासून आहे, देव अत्यंत पवित्र आहे आणि ज्या कामासाठी देवाने मोशेला बोलवलेला आहे ते करण्याकरिता तो सक्षम नाही, याची जाणीव त्याला झाली. प्रियांनो, आणि अशी जाणीव होणे हे तुमच्या अंतःकरणामध्ये कृपेचं कार्य सुरू आहे हे दर्शविते. मी देवाच्या सेवेसाठी सक्षम नाही, लायक नाही, देव अत्यंत पवित्र आहे आणि मी अत्यंत कमजोर आहे, अशा प्रकारचा जो विचार आहे प्रियांनो, हा शास्त्रीय आहे आणि देव तुमच्या अंतःकरणामध्ये त्याच्या कृपेचं कार्य करत आहे आणि तुम्हाला नम्र करत आहे. हे त्याचं प्रतीक किंवा प्रदर्शन आहे की आम्ही म्हणतो की आम्ही देवाची सेवा करण्यास सक्षम नाही. समजलं? यशया जो आहे, यशया देवाला सिंहासनावर बसलेला पाहतो, बरोबर. जे स्वर्गदूत आहेत ते स्वर्गदूत त्याची उपासना त्या ठिकाणी करत आहे आणि दोन गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात. पहिले तर यशयाला
परमेश्वर किती महान, किती अद्भुत, किती धन्य आणि किती पवित्र देव आहे हे कळाले. आणि ते कळाल्यानंतर त्याला त्याची अपात्रता कळाली. यशाया म्हणाला की मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे. काय आपण सर्व जे सेवक आणि पाळक आहोत, देवाचं पावित्र्य पाहिल्यानंतर काय आम्हाला आमची कमकुवतता, आम्हाला आमची अपवित्रता, आम्हाला आमची पापे दिसतात का? देवाच्या पावित्र्यामध्ये आम्हाला आमची पापे दिसणं अत्यंत गरजेचं आहे प्रियानो. यशायाने परमेश्वराला सिंहासनावर बसलेला पाहिला की तो सेनाधीश राजा आहे, महान आहे आणि पवित्र आहे. ते कळल्यानंतर त्याच्या पावित्र्याच्या प्रकाशामध्ये त्याला त्याची घाण दिसली, त्याला त्याची अशुद्धता दिसली. आणि आपण जे पाळक वर्ग, जे आपण सेवेमध्ये आहे, काय देवाचं पावित्र्य, देवाला सिंहासनावर आपण पाहतो का? काय आपण त्याचं पावित्र्याकडे आपण आपलं लक्ष लावतो का? आणि काय त्याच्या पावित्र्याच्या प्रकाशामध्ये काय आम्हाला आमची पापे दिसतात का? याच्या उलट आपण पाहतो प्रियांनो की आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो की मी शक्तिशाली पाळक आहे, मी सामर्थ्यशाली पाळक आहे, मी अत्यंत बलवान आहे, मी शक्तिमान आहे, मी सुपरमॅन आहे. आज आपण पाहतो की परिस्थिती काय आहे? उलट आहे. स्पर्धा आहे. पण देवाला पाहिल्यानंतर, देवाचं पावित्र्याच्या प्रकाशामध्ये यशाया म्हणतो की मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे. पण आजची परिस्थिती काय आहे? उलटी आहे. आपण म्हणतो की मी एका मैदानावर एका मीटिंग मध्ये गेलो आणि देवाने मला बोलवलं आणि मी महान आहे, मी शक्तिशाली आहे, मी बलवान आहे, मेरे पास ये है, मेरे पास वो है, माझ्या हातात सामर्थ्य आहे. यशाया काय म्हणाला? मी अशुद्ध ओठांचा माणूस आहे. आणि देवाला त्या सिंहासनावर बसलेलं पाहिल्यानंतर आणि देवाचं पावित्र्य त्याला समजल्यानंतर तो म्हणतो की मी इथे आहे, मला पाठव. आलं लक्षात? तो इमोशनल होऊन म्हणत नाही की मला पाठव. देव कोण आहे हे समजल्यावर तो म्हणतो की मला पाठव, मी ह्या ठिकाणी आहे, मला पाठव. हे आपल्याला जुन्या करारामधून शिकावयास मिळतं की जे संदेष्टे आहेत त्यांचं पाचारण कशा रीतीने झालेले आहे. नवीन करारामध्ये आपण पाहतो पौल आणि पेत्र काय म्हणतो? प्रभूजी मजपासून निघून जा, मी पापी मनुष्य आहे. त्यालाही ख्रिस्त किती समर्थ आहे, ख्रिस्ताचं देवत्व, ख्रिस्त सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, शक्तिशाली आहे हे कळल्यानंतर पेत्राला सुद्धा त्याची अपात्रता कळाली. प्रियांनो, जे आपण सर्व सेवेमध्ये आहोत, काय आपल्या संदर्भामध्ये पण ही गोष्ट खरी आहे का? की काय आपण बलवान, शक्तिमान, सर्व समर्थ आणि मी कोणीतरी फार महान आहे म्हणून मला पाचारण मिळाले, अशा रीतीने आपण सेवा करत आहे का? पुन्हा आपण ह्या विचाराकडे वळूया. पाचारण, देवाने मला पाचारण केले. आता कोणीतरी 2-3 जण नवीन आले. आता एक 5 मिनिटं आधी कोणी जॉईन झालं क्लास? ओके, 2 जण. येस. तुमचं नाव बंधू? मास्टर विश्वास सोनवणे. तुमचं? मास्टर राशीद गुजरे. आपलं स्वागत आहे. आतापर्यंत आम्ही पाहिलं की जे पाळक होऊ इच्छितात त्यांना 2 प्रकारचे जे बायबलमधून आपण पाहिलेलं आहे, 2 प्रकारचे कॉल किंवा पाचारण. पहिला आहे अंतर्गत पाचारण. होत आहे? ओके. अंतर्गत पाचारण. आणि अंतर्गत पाचारण काय आहे तर 1 तिमोथी 3:1 मध्ये सांगितलेलं आहे की कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तो चांगल्या इच्छेची किंवा चांगली आकांक्षा तो धरितो, तर त्याला आपण आंतरिक पाचारण म्हणतो. पण फक्त आंतरिक पाचारण काय आहे ते पुरेसं नाही. आणि बाह्य पाचारण काय आहे? जो व्यक्ती अध्यक्षाचे काम करण्याकरिता चांगली आकांक्षा धरितो, त्याच्या मनामध्ये मंडळी ते पाहते खरोखर ह्या कामासाठी हा पात्र आहे का, लायक आहे का, निपुण शिक्षक आहे का, शिक्षण देण्याची याची कुवत आहे का, समर्थत्व आहे का. आणि मग मंडळी जी आहे त्याला
त्याला मान्यता देते, पुष्टीकरण देते, समर्थन करते आणि त्या व्यक्तीला दीक्षा देऊन पाळक म्हणून नेमण्यात येते. तर ते बाह्य पाचारण झालं, अंतर्गत पाचारण आणि बाह्य पाचारण. आणि काही उदाहरण जुन्या करारातून आपण पाहिले की ज्या वेळेस यशया मोशे यांना मोशेला आणि यशयाला देवाने बोलविलं, त्यावेळेस ते कसे नम्र झाले आणि ते देवाचं कार्य करण्यास सक्षम नाहीत याची जाणीव त्यांना झाली, कारण की देव कोण आहे आणि त्याच्या कामाची जी जबाबदारी आहे ती त्यांना कळाल्यानंतर ते नम्र झाले, हे आपण पाहिलं. आणि त्याच प्रकारे पेत्राचं उदाहरण पाहिलं की पेत्र सुद्धा म्हणतो की प्रभूजी मजपासून निघून जा, कारण की मी पापी मनुष्य आहे. आणि काय आमच्याबद्दल सुद्धा हे खरं आहे का? आणि मला असं वाटतं की आपण ह्या ठिकाणी जे सर्व बसलेले आहोत आपल्या संदर्भामध्ये पण हे सत्य असावं की आम्ही सुद्धा प्रभूजवळ जेव्हा आलो त्यावेळेस आम्हाला सुद्धा देव किती पवित्र आहे आणि आम्ही किती अशुद्ध आणि अपात्र आहे याची जाणीव झाली असावी. आणि असेच लोक जे आहे देवाच्या सेवेसाठी जे आहे उपयुक्त ठरतात, ज्यांच्या अंतःकरणामध्ये देवाच्या कृपेचं कार्य झालेलं आहे. आणि त्याच प्रकारे आपण हे सुद्धा पाहिलं आतापर्यंत की जे पाळक होऊ इच्छितात त्यांची आणि ख्रिस्ताची संयुक्तता, सहभागिता आणि ख्रिस्तासोबत ऐक्य होणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपण ख्रिस्ताचे नाही तर आपण ख्रिस्ताच्या मंडळीचे कधीही होऊ शकत नाही. जर आपण ख्रिस्ताचे नाही तर आपण ख्रिस्ताच्या मंडळीचे कधीही होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थानानंतर पेत्राला म्हणतो, काय तू मजवर प्रीती करतो का? होय, माझी मेंढरेचा. काय तू मजवर प्रीती करतो का? माझी मेंढरेचा. काय तू मजवर प्रीती करतो का? माझी मेंढरेचा. जर ख्रिस्तासोबत आमची सहभागिता नसेल, ख्रिस्तावर प्रीती नसेल, तर देवाच्या मेंढरांवर आम्ही कधीच प्रीती करू शकणार नाही. त्यांची आम्ही गळचेपी करू, एक्सप्लॉइट करू आपण त्यांना. जर ख्रिस्तावर आम्ही प्रीती करत नसू तर आपण त्यांची पिळवणूक करू, मेंढरांची पिळवणूक करू, जर आपल्याला हे कळालं नाही तर. आणि नवीन करारातील काही जे उदाहरण आहे आतापर्यंत आपण पाहिलेले आहे. पुन्हा आपण ह्या विचाराकडे वळूया. जर आपण म्हणतो की देवाने मला सेवेसाठी बोलाविले आहे किंवा पाचारिले आहे, तर आपण काय म्हणावे? की माझी इच्छा आहे की मी पाळक बनावे. पाचारण होणे म्हणजे नेमकं काय? की माझी इच्छा आहे की मी पाळक बनावे, मी पाळकीय सेवेकरिता पात्र आहे. तुम्ही जर म्हणता की देवाने मला पाचारण दिले आहे, पाळकीय सेवेसाठी मला बोलविलेले आहे, तर तुम्ही काय म्हणता? देवाने मला पाचारिले आहे, देवाने मला सेवेकरिता बोलाविलेले आहे. माझी इच्छा आहे की मी पाळक बनावे, मी पाळकीय सेवेकरिता पात्र आहे, मी पाळक व्हायला हवे, मी एक पाळक असावा. ह्या सर्व गोष्टी तुम्ही सांगता. ज्यावेळेस तुम्ही सांगता की पाळकीय सेवेकरिता मला पाचारण मिळालेले आहे, देवाने मला बोलावलेले आहे, तर ह्या सर्व गोष्टींचा त्याच्यामध्ये काय आहे? समावेश आहे. माझी इच्छा आहे की मी पाळक बनावे, मी पाळकीय सेवेकरिता पात्र आहे, मी पाळक व्हायला हवे, मी एक पाळक असावा. सेवक, आणि लक्षात घ्या की पाळकीय सेवा ही देणगी आहे प्रियांनो, ही मागणी नाही आहे. पास्टरल मिनिस्ट्री इज द गिफ्ट. पाळकीय सेवा एक वरदान आहे, एक देणगी आहे. फक्त याला एक संधी म्हणून पाहू नका कि ठीक है अभी कारखाना बंद हो गया, कल से मैं पास्टर बनता. ओके, दिस इज अ गिफ्ट. ही देणगी आहे, ही वरदान आहे. प्रभू येशू ख्रिस्तानी दिलेली देणगी आहे आपल्याला पाळकीय सेवा. आणि उत्तम आणि चांगले व विश्वासू पाळक हे मंडळीकरिता देणगी आहे. सगळ्यात पहिले ख्रिस्त आपल्याला देणगी देतो, पाळकीय सेवा ही देणगी आहे. आणि आपण जे विश्वासूपणे हे कार्य चालवितो ते मंडळीकरिता देणगी आहे, हे समजून घ्या. आणि यामध्ये संडे स्कूलचा वर्ग चालविणे, पाळकीय सेवेमध्ये कोणत्या गोष्टी अंतर्भूत आहेत? संडे स्कूलचा वर्ग चालविणे, पुरुषांना शिक्षण देणे, स्त्रियांचे वर्ग चालविणे, तरुणांचे वर्ग घेणे आणि पूर्ण वेळ शिक्षण देण्याच्या कार्यात लवलीन तत्पर राहणे, व्यस्त राहणे, ही ख्रिस्त व त्याच्या मंडळीकडून मिळालेली देणगी आहे. सर्व काळ, सर्व जीवनभर ख्रिस्ताचं शिक्षण किंवा पवित्र शास्त्राचा उलगडा लोकांना देणे ही ख्रिस्ताकडून मिळालेली आपल्याला देणगी आहे प्रियांनो. आणि म्हणून अमूल्य अशी देणगी आहे. आणि आपल्याला त्या सेवेकडे, पाळकीय सेवेकडे त्या दृष्टिकोनातून पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर ख्रिस्ताने मला ही देणगी आहे, जर आपल्याला हे समजलं असेल,
तर तसे केल्यामुळे आपण नित्य कृतज्ञ असू. वी विल बी थँकफुल, धन्यवादित असू. कारण की मी जो अपात्र आहे, मला त्याच्या मेंढरांवर अध्यक्ष म्हणून नेमलेलं आहे आणि ख्रिस्तानी मला ही देणगी दिलेली आहे. त्यासाठी मी जीवनभर कृतज्ञ असेल. मी कुरकुर करणार नाही, चुकीच्या मागण्या करणार नाही. त्याऐवजी मी हर्षाने व धन्यवादित हृदयाने सेवा करेल. आणि आता पुढे